वराज क्रिएशन्स मध्ये आज आपण गुरुचरित्र बद्दल माहिती करून घेऊया. गुरुचरित्र हा हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ असून भगवान दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्र आणि शिकवणींचे वर्णन करतो. 15व्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला हा ग्रंथ मराठीत असून भक्तांसाठी आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीचा मार्गदर्शक आहे. गुरुचरित्र 53 अध्यायांमध्ये विभागले गेले आहे आणि ते सिद्ध मुनी आणि नामधारक या दोन पात्रांमधील संवादाच्या स्वरूपात आहे. गुरुचरित्राचे 3 मुख्य विभाग. 1. ध्यान आणि प्रारंभिक जीवन. या भागात गुरूंचे महत्त्व, श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म, बालपण आणि त्यांच्या संन्यासाची कथा सांगितली आहे. 2. चरित्र, चमत्कार आणि शिकवण. या विभागात गुरूंच्या अद्भुत कार्यांचा व त्यांच्या शिकवणींचा समावेश आहे. धर्म, कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या कथा या भागात आढळतात. या कथा भक्तांच्या अडचणी सोडवण्यात गुरूंच्या कृपेचे महत्त्व अधोरेखित करतात. 3. उपदेश, अंतिम शिकवण. शेवटच्या भागात वैराग्य, आत्मज्ञान आणि अंतिम सत्य यांबद्दलची चर्चा आहे. गुरुचरित्राचे पारायण केल्याने मन शुद्ध होते, पापांचे प्रायश्चित्त मिळते आणि गुरूंची कृपा होते अशी श्रद्धा आहे. पारायण प्रथेनुसार, गुरुचरित्र 7 दिवसांत सप्ताह पारायण पूर्ण वाचले जाते. यासोबतच उपवास, ध्यान आणि भक्तीचे पालन केले जाते. गुरूंच्या शिकवणींवर श्रद्धा ठेवणे आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारणे हे मोक्षप्राप्तीचे साधन मानले जाते. गुरुचरित्र केवळ एक चरित्रग्रंथ नसून तो आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना आहे. धर्म, नैतिक मूल्ये आणि जीवनातील समस्यांवर मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भक्तिभावाने गुरुचरित्र वाचल्यास मानसिक शांती, अडचणींवर मात आणि आध्यात्मिक प्रगती होईल असा विश्वास आहे.